सिद्धू, अरे कसला विचार करतोयस? नारळ फोडतोयस ना? हा. हा. आई, किती सरळ फुटलाय नारळ. आई, सिद्धूच्या हाताला यश आहे. हा, जावई कुणाचं आहे खरं. काकू मी येतो आता. मी निघतो आता इकडे. कुठे निघालास? थांब, विडा पटकन चहा टाक, गोडाचा शिरा करते. काकू खरंच नको. मी खरं सांगतो, फक्त भेटायला आलो होतो तुम्हाला. अरे, आणि तसे बाकीच्यांना सुद्धा भेटायचं आहे. आणि त्या सगळ्यांना भेटल्याशिवाय मला बरं सुद्धा नाही वाटणार. मी येतो कळतंय हो खरंच. मला. थांब जरा, प्रसाद तर घेऊन जाशील. आता येताना भावनाला घेऊन ये आणि तिला सांगू घरघंटीचं. हा, आलोच. सांभाळून रे. भावना, कुठे आहेस तू? बापरे, मला तर वाटलं पॅम्पलेट्स वाटल्यामुळे घरापुढे मोठी रांग लागली असेल. लागणारच आहे. बघतच राहा तू आता. अरे देवा, पाय नका असून मुडी. आई आलीस. अय्या काकू, या ना, या आत या. द्या, मी घेते. या आत या, आत या. नमस्कार. नमस्कार. घरघंटी चालू केली. इतकं बरं झालं ना. अहो, बाहेर टाकलं की काही कळतच नाही. आपलेच घेऊ आपल्याला दिले की दुसरे कोणाचे चिटकवले. आणि त्यात भेसळ, विचारू नका. अगदी बरोबर बोललात हं काकू. म्हणूनच मी आणि आईंनी मिळून ना हा घरगुती व्यवसाय सुरू केलाय. म्हणजे कसं बघा, हात स्वच्छ, घरघंटी स्वच्छ, कुठलीही भेसळ तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात जवळच्या जवळ सोय, तीही उत्तम. गहू आणलाय? शेव बाजरी आणली. आणि दळून होय. अहो, हो, हे काय करताय तुम्ही? मग दळायची आहे ना. हो, अशी चक्की बदलायची म्हणजे सावधपणे करायला हवं ना. आधी सॅम्पल टाकून बघूयात ना. 1 किलो आहे. हे आधी दळून द्या. पटलं तर जास्त धान्य टाकी. पिणं बरोबर आहे त्यांचं. तो डबा दे, ते घेऊन जा. चालेल ना? चालेल. चालेल, द्या. अहो, किती घाई. आधी तुमचा दर सांगा. पॅम्पलेटवर 10 रुपये लिहिले होते, पण तिकडे कोपऱ्यावरचा गिरणीवाला 6 रुपये घेतो. नाही, बरोबर आहे तुमचं. पण कसं आहे, घरघंटी आहे तेव्हा आम्ही कमी प्रमाणात पीठ दळणार ना. मग आम्हाला सुद्धा पैसे सुटले पाहिजेत ना. आणि काकू, तुम्ही दिलेलंच धान्य आम्ही खात्रीशीर तुम्हाला दळून परत देऊ. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात ना की बाहेर तुम्हाला वाईट अनुभव आलाय, तो अनुभव तुम्हाला इथे मिळणार नाही. त्याचे 10 रुपये. अगदी बरोबर ना. बरं, द्या. आलेच. बसा ना, होईलच इतक्या. झाला काकू, हे कसं झालंय कळवते तुम्हाला. नक्की कळवा आणि परत या. आई, आई, आपली पहिली कमाई.
देवापुढे ठेव. हो. देवी आई, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळंच माहिती आहे ना. एकेकाळी माझं लग्न जमावं म्हणून माझ्या आईने तुझ्या पायाशी टाकलेली चिठ्ठी माझ्यापर्यंत यायची. माझी पत्रिका जुळवण्यापासून ते माझं लग्न जमावं म्हणून माझ्या आईने आजपर्यंत काय काय नाही केलं. तो दिवस होता जेव्हा मला माझं लग्न नाही झालं तरी चालणार होतं. आणि आज सिद्धिराजच्या प्रेमाशिवाय जगायची माझी तयारी नसताना, इच्छा नसताना देखील माझ्या या हाताने सही करून आली. माझ्या घरच्यांनी पर्यायच नव्हता ठेवला माझ्या समोर दुसरा काही. सिद्धिराज नाव माझ्या सौभाग्याला, माझ्या प्रेमाला सुखरूप घरी परत आणण्यासाठी मला त्यांची अघोरी अट मान्य करावीच लागली. मी माझ्या साथीदाराला परत आणण्यासाठी हे सगळं केलं. आता तूच ठरव, कदाचित हेच माझं नशीब असेल. फक्त एक गोष्ट करे, तुझ्या या भक्ताला वरदान दे. निदान मी वाटेतून बाजूला झाल्यावर तरी सिद्धिराजच्या वाट्याला सुख येईल. देवी आई, येईल ना माझ्या सिद्धिराजच्या वाट्याला सुख? होईल ना त्यांची सुटका? आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी, लेख सुनांची अखेरची तू आस आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्दाळून निखळ दे. अंबाबाई निर्दाळून निखळ दे, अंबाबाई निर्दाळून निखळ दे.